उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा 5 मजली PMRDA व महारेरा मान्यता प्राप्त 1 BHK आणि 2 BHK सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे 1 BHK 651 स्क्वेअर फूट व 2 BHK 882 स्क्वेअर फूट। आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर। आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम, गट नंबर 820, महात्मा गांधी रोड लगत, महात्मा गांधी शाळे शेजारी, उरळी कांचन। अधिक माहितीसाठी संपर्क 9767 93 82 82 आणि 91 30 88 82 82। एका प्रेम प्रकरणातून चक्क पोलिसांवर हल्ला झाल्याची घटना घडली आहे। अकोल्यातील पातूर तालुक्यातील आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत नवेगाव ते पिंपळडोळी दरम्यान रस्त्यावर हा प्रकार घडलाय। या घटनेनंतर आईसह 2 भावांविरोधात चांदणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून 2 भावांना ताब्यात घेतलाय। अकोल्याच्या पातूर तालुक्यातील आलेगाव पोलीस चौकी अंतर्गत येणाऱ्या नवेगाव येथील एका मुलाचे गावापासून जवळच असलेल्या पिंपळडोळी गावातील एका मुलीसोबत प्रेम जुळले। या प्रेमातून 3 महिन्यांपूर्वी दोघेही गाव सोडून गेले होते, परंतु हे दोघेही नवेगावमध्ये परतले। दोघेही नवेगावमध्ये परतल्याची माहिती संबंधित मुलीच्या नातेवाईकांना समजल्यानंतर त्यांनी नवेगाव येथील त्या मुलाचे घर गाठले। तिथून जबरदस्ती मुलीला ताब्यात घेऊन पिंपळडोळीकडे घेऊन जायला निघाले, परंतु याबाबत मुलाच्या नातेवाईकांनी आलेगाव पोलीस चौकीला माहिती दिली आणि मुलीसोबत काही भरेवाईट होण्याची शंका व्यक्त केली। या माहितीवरून पोलीस चौकीमध्ये उपस्थित असलेले पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी क्षणाचाही विलंब न लावता नवेगाव ते पिंपळडोळी मार्ग गाठला आणि संबंधित मुलीला तिच्या नातेवाईकांच्या ताब्यातून सोडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी मुलीच्या नातेवाईकांनी थेट पोलीस कॉन्स्टेबल सोबत बाचाबाची करून हल्ला करण्याचा प्रयत्न केला, तरीही पोलीस कॉन्स्टेबल उमेश सांगळे यांनी एकट्यानं मोठ्या धैर्यानं परिस्थिती हाताळली। घटनेची माहिती मिळताच चांदणी पोलीस स्टेशनचे ठाणेदार विजय चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक गजानन केदार, पद्माकर पातोड इतर पोलीस स्टाफा नंतर ताबडतोब घटनास्थळावर पोहोचला। चांदणी पोलिसांनी मुलीला ताब्यात घेतले, तसेच पोलिसांना मारहाण करणारे संगम ताजने आणि विजय ताजने यांना पोलिसांनी ताब्यात घेतले। ही घटना सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता। संध्याकाळी 6 नंतर या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।